नमस्कार सर्वांना, कसे आहात? बरेच असाल. तर मी इथे आज बऱ्याच दिवसांनी केकची एक मराठीमध्ये रेसिपी मी अपलोड करते. माझं हिंदी चॅनल पण आहे, प्रियांका प्लेसीसी व्लॉग्स, आणि तसेच मराठी चॅनलसुद्धा आहे हे. तर सर्वांनी माझ्या दोन्ही चॅनलला सपोर्ट करावे आणि व्हिजिट करावे. तर इथे मी घेतला आहे अर्धा किलोचा व्हॅनिला स्पॉन्ज, जिथे मी लेअर कट केलेला आहे. तर इथे मला छोटाच केक बनवायचा असल्यामुळे मी काही 3 लेयर नाही कट केली, 2 लेयर कट केले आहेत आणि आता मी त्याच्यावर क्रीम स्प्रेड करत आहे. तर केकची प्रोसिजर अशी असते की जेव्हा आपण स्पॉन्ज बनवतो त्याच्यानंतर त्याचे आपण लेयर कट करतो आणि त्याला नॉर्मल वॉटरने आपण सोक करतो. नॉर्मल वॉटरने सोक केल्याने स्पॉन्ज आहे ना, तो सर्व ओला झाला का एकदा आपण हाताने चेक करायचा. त्याच्यावर आपण क्रीमची लेयर मस्त मी आता जशी पसरवली तशी स्प्रेड करायची आणि आता मी त्याच्यावर पाइनॲपल क्रश घातला आहे. तर आजचा आपला केक आहे पाइनॲपल फ्लेवरचा, जो की फार एकदमच ट्रेंडिंग आहे आणि खूप छानही लागतो. आणि आता मी त्याच्यावर वरची लेयर प्रेस केली आहे आणि आता मी छान असे साईड वॉल्समध्ये थोडंसं क्रीम भरून त्याला थोडीशी हाईट देणार आहे आणि वरची लेयर मी सरकू नये म्हणून फिक्स करून घेत आहे साईडनी. तर आज आपण इथे एकदम मस्त आणि भन्नाट डिझाईन दाखवणार आहे केकची, जी तुम्हाला खूपच आवडेल आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा फ्रेंड्स की तुम्हाला ती आवडली की नाही. तर फ्रेंड्स, जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, कारण की माझे सर्व येणारे व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर इथे मी आता वरची लेयर ही छान सोक केली आहे. इथे नॉर्मली आपण काय करतो की क्रम कोटिंगला आपण असं छान फिनिशिंग देऊन मग क्रम कोटिंग करतो. तर इथे मला एकतर अर्जंट ऑर्डर होती, दुसरी गोष्ट मला इथे प्लेन नव्हतं ठेवायचं, डोम शेप द्यायचा होता केकला, म्हणून मी असं रफली क्रम कोटिंग केलं आणि फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं. आता सेट होऊन आले आणि त्याच्यावर आता मी क्रीमची लेयर दिली आहे. तुम्हाला वाटत असेल की काय आहे, काही फिनिशिंग नाही आहे, काही नाही कसं, तर थांबा जरा. आता ह्याला बघा कशी मस्त फिनिशिंग करते. तर मला हा केक डोम शेप करायचा आहे. ह्या केकला काही खूप फिनिशिंगची किंवा अगदी प्लेनची गरज नाही आहे, पण मी तुम्हाला समजावं म्हणून छान असे साईड लेयर्स कवर करते क्रीमने आणि फिनिशिंग करून दाखवते. अदरवाईज ह्या केकवर डिझाईन येणार आहे तर आतली काही फिनिशिंग दिसणार नाही आहे. पण मी जर ज्यांना तुम्हाला नुसतं डोम शेप पण त्याच्यावर दुसरी डिझाईन बनवायची असेल तर कशी फिनिशिंग करायची हे दाखवते. तर आता मी मस्तपैकी ह्याला साईडने फिनिशिंग करून घेत आहे आणि माझ्याकडे जो पॅलेट नाईफ आहे त्या पॅलेट नाईफनीच मी आता या केकला डोम शेप देणार आहे. बघा, मी त्यानेच आता ही वरची लेयर जरा प्लेन करून घेते आणि बघा खालून असे मस्त डोम शेप देत आहे. तर ह्यासाठी आपल्याला काही डोम शेप केक मोल्डची गरज नाही, आपण अशा प्रकारेही डोम शेप देऊ शकतो. आता अशी छानशी अशी मी त्याला फिनिशिंग करून घेते आहे. आणि फ्रेंड्स, काय झालं, मी हे फिनिशिंग करत असताना इतकी दंग होऊन गेली की कधी माझा व्हिडिओ स्टॉप झाला आणि मी पिंक क्रीम बनवली आणि त्याच्यावर डिझायनिंग करायला लागले, ती व्हिडिओ क्लिप माझी मिस झाली. तर आज मी इथे बनवला आहे मस्त असा रोज केक, ज्याच्या पाकळ्या मी R11 नोझलनी बनवल्या आहेत, जी की रोज नोझल आहे. तर हा केक मी नक्कीच पुन्हा एकदा मला ऑर्डर आली तर असं दाखवेन. पण हा दिसायला अगदी रिअल वाटत आहे ना, गुलाबासारखाच. तर ह्या काय केल्या मी की आपली नॉर्मल क्रीममध्ये पिंक कलरचं जेल कलर टाकला आणि R11 नोझलनी मस्तपैकी ह्याच्या पाकळ्या बघा अशा काढून घेत आहे मी छान अशा. तर मी मधून सुरुवात केली आणि इथे खालीपर्यंत त्याला संपवलं. तर अशा प्रकारे कसा दिसते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता जी पिंक क्रीम आपलं राहिलं होतं त्यामध्येच मी ग्रीन कलर मिक्स केला आहे आणि लीफ नोझलनी आता मी त्या गुलाबाची पानं काढून घेत आहे. तर बघा किती छान दिसत आहे ना आपला केक, एकदम खराच गुलाब वाटत आहे. ज्या कस्टमरला मी हा केक दिला त्यांना तर असं इतकं आवडलं की ते म्हणे की मला कापूच वाटत नाही, असं वाटते की मस्त एक गुलाब म्हणून ठेवावा, पण तो त्यांना कट करायचा होता कारण तो पार्टीसाठी होता. तर अशी आपली लीव्स पण झाले गुलाबाचे आणि छानपैकी आपण बॉर्डरही काढून घेतलेली आहे याची. आता ह्याला अजून एकदम रिअल लुक देण्यासाठी मी काय केलं की जे न्यूट्रल जेल असतं
ते घेतलं एका पायपिंग बॅगमध्ये आणि त्याला मी ड्यू ड्रॉप्स म्हणजे जे दव पडतं ना सकाळी गुलाबावर किंवा कुठल्याही झाडावर, झाडाच्या पानांवर, फुलांवर, तर ते असं किंवा आपण पाणी शिंपडतो तर ते कसं दिसतं तसं दिसत होतं बघा. इतके छान ना मी असे ठिकठिकाणी थोडे थोडे पाकळ्यांवर असं आपलं शिंपडल्यावर कसं दिसतात पाण्याचे थेंब किंवा दवबिंदू, तसे मी देऊन घेतले आणि त्याला अजून रिअल लुक दिला, जेणेकरून माझा केक एकदम खरा गुलाब वाटत होता आणि सर्वात बेस्टही दिसत होता आणि टेस्टला तर पायनॅपल असल्यामुळे अजूनच मस्त लागत होता. तर असे मी सर्व ठिकाणी देऊन घेतलं आहे. किती छान दिसत आहे बघा त्याचा लुक. असं वाटतं की खरंच आपण पाणी स्प्रे केलं आहे. तर त्याला अजून एकदम छान असा लुक येण्यासाठी मी काय केलं, माझ्याकडे सिल्वर डस्ट होती. ती सिल्वर डस्ट मी ह्याच्यावर स्प्रे केली आहे. जी बेकरीमध्ये आपल्याला केकवर शाईन दिसते ना, आपल्याला वाटतं की ह्यांची केक इतकी शाईन कशी असते, छान असतात. तर ते लोकं हे सिल्वर डस्ट स्प्रे करतात आणि पूर्ण केकला अशी छान चमक आणि शाईन येते. तर मी तेच केलेलं आहे आणि बघा स्प्रे केल्यानंतर तर अजूनही छान दिसत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा केक कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. स्वस्त खा आणि मस्त रहा. धन्यवाद. स्वस्थ खाएं और मस्त रहे.